नमस्कार लाडक्या ताईंनो, मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक छोटीशी माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सरकारने 288 कोटी निधी इतका मंजूर केलेला आहे, परंतु या वितरणास विलंब का होत आहे? आज 24 तारीख आहे, तरी पण आजही JR हा निर्गमित केला नाही. वितरण करण्यास अडचण काय? JR येण्यास अडचण काय होत आहे सरकारला हेच कळत नाही. कारण यामध्ये 81 ते 85 लाख लाडक्या बहिणींना या योजनेतून अपात्र केलं आहे. आता काही थोड्या लाडक्या बहिणी उरल्या आहेत, त्यांना तरी टायमावरती हप्ता द्या. एवढा विलंब का करत आहे सरकार हेच कळत नाही. कारण यामध्ये एक अफवा उठत आहे की लाडकी बहीण योजना बंद झाली. लाडकी बहीण योजना ही बंद होणारच नाही, परंतु वितरणास विलंब का होत आहे तेच कळत नाही. कारण आज 24 तारीख आहे, आजही JR आला नाही. येत्या 2 दिवसामध्ये JR हा येईल का, हा एक मोठा प्रश्न लाडक्या बहिणीला पडला आहे. मार्च आणि एप्रिल हे दोन्ही हप्ते पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच मे महिन्यामध्ये मिळणार आहेत का, हे कृपया सरकार स्पष्ट करावं आणि लवकरात लवकर अपडेट द्यावी की मार्च आणि एप्रिल हे हप्ते दोन्ही हप्ते आम्ही एकत्रित देणार आहोत. अशी सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर याबद्दल ऍक्शन घ्यावं आणि जो काही हप्ता आहे तो हप्ता लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये लवकरात लवकर जमा करावं. कारण या वितरणास खूप विलंब होत आहे. ज्या महिन्याचं वितरण आहे त्याच महिन्यामध्ये वितरण करायला पाहिजे, परंतु सरकार असं करत नाही. कारण मार्च महिना संपून गेला, आता एप्रिल महिना काही दिवस बाकी आहेत एप्रिल महिना संपण्यासाठी, तरीही JR आला नाही. कृपया मार्च आणि एप्रिल हे दोन्ही हप्ते एकत्रित द्यावं आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर ज्या लाडक्या बहिणीला पैसे आले नाहीत, ई-KYC झाली नव्हती, त्यामुळे आता ई-KYC दुरुस्त झाली, तर त्यामुळे खूप साऱ्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्ता आलाच नाही. तर कृपया नोव्हेंबर, डिसेंबर, मार्च, एप्रिल हे चारही हप्ते एकत्रित द्यावे ही सरकारला विनंती आहे. आपण वारंवार व्हिडिओमध्ये तेच सांगत आहोत की जे काही रखडलेले हप्ते आहेत ते टायमावरती लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये जमा करावं. तर सरकार हे विलंब का करत आहे हेच कळत नाही. कृपया एक वेळेस स्पष्ट सांगून टाकावं की हे वितरण ह्या दिवशी होणार आहे, त्या दिवशी होणार आहे, किंवा एक तारीख फिक्स करावी आणि लवकरात लवकर JR हा निर्गमित करावा. म्हणजे लाडक्या बहिणीच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झाला आहे, तो म्हणजे लाडकी बहीण योजना बंद झाली का काय असं त्यांना वाटत आहे. परंतु लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही याची दक्षता घ्यावी. परंतु या वितरणास खूप विलंब होत आहे, महिना टू महिना वितरण हे करत नाहीत. त्यामुळे काही ना काही तांत्रिक अडचणी, काही ना काही समस्या हे निर्माण होत आहेत. त्यामुळे कदाचित JR येण्यास थोडस विलंब होत आहे. तर काळजी करू नका लाडक्या ताईंनो, लाडक्या बहिणींनो, लवकरच JR हा येईलच. झाले आता काही दिवस बाकी आहेत एप्रिल महिना संपण्यासाठी. या 2 दिवसामध्ये जर JR हा निर्गमित केला तर 1 तारखेपासून जर मार्च महिन्याचा जर JR काढला तर 1 तारखेपासून मार्च महिन्याचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला मिळण्यास सुरुवात होईल. आणि जर मार्च आणि एप्रिल महिन्याचा जर JR हा काढला तर पुढच्या महिन्यातच तुम्हाला हे हप्ते मिळणार आहेत. तर कृपया सरकारला विनंती आहे, मार्च आणि एप्रिल हे दोन्ही हप्ते एकत्रित लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये जमा करावं. तर ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC दुरुस्त केली नसेल, 30 एप्रिल पर्यंत ई-KYC दुरुस्ती करण्यासाठी ई-KYC मुदतवाढ दिलेली आहे. त्या दिलेल्या टायमानुसार ई-KYC दुरुस्त करून घ्या. जे काही हप्ते रखले असतील तेही तुम्हाला मिळून जातील आणि जो काही हप्ता आहे मार्च आणि एप्रिलचा तोही तुम्हाला मिळून जाईल. तर लवकरात लवकर ई-KYC दुरुस्त करून घ्या. लास्ट डेट आहे 30 एप्रिल 2026. या कालावधीमध्ये तुम्हाला ई-KYC दुरुस्त करायची आहे. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व काही अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील. तर भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.